Yes, good evening to all. So today's session for the parents and students. Okay, here we'll go through the points which we cover in this part. या part मध्ये cover असणारे points. Please take the pen papers wherever necessary. You can make the points. आणि सेशनच्या एंडिंगला तुम्ही तुमचे डाउट्स अँड डिफिकल्टीज क्लिअर करू शकता. सेशनच्या एंडिंगला तुम्हाला डाउट्स अँड डिफिकल्टीज क्लिअर करायचे जे काय असतील. ओके, वन्स अगेन गुड इव्हनिंग टू ऑल. सो माझ्या बाबतीत सर्वांना माहितीच आहे, राईट? केदार चौधरी, मॅथमॅटिक्स, बी सिव्हिल, गेट IIT रँकर. व्हॉट वी विल कव्हर इन दिस सेक्शन, या सेक्शन मध्ये अकॅडमिक कॅलेंडर 2023, राईट? त्याच्यासाठी प्रिपेअर करायचं तुम्हाला. व्हॉट इज कॉम्पिटेटिव्ह बॅच, ऍक्च्युली काय आहे एक्झॅक्ट? बऱ्याच जणांच्या माइंड मध्ये हे अजून दुविधा अवस्था आहे. एक्झॅक्टली काय आहे, रेग्युलर काय आहे, कॉम्पिटेटिव्ह बॅच काय आहे, व्हॉट विल इफेक्ट इट, आणि युनिक पॅटर्न फॉलो करावा लागतो. त्याच्यासाठी असलेला पार्ट आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स. त्याच्यासाठी असलेले डिटेल्स आणि स्कोप, त्याच्यासाठी जे काही फी स्ट्रक्चर्स जे काही स्टँडर्डाइज दरवर्षी असतं तसं, आणि चालू होणारी आणि सगळ्यांची उत्सुकता की सर ऑफलाईन लेक्चर्स चालू करा. ओके, द हायली डिमांड ऑफ ऑफलाईन लेक्चर्स. अबाउट दॅट जे काही तुमचे क्वेश्चन्स आणि आन्सर्स असतील, वी विल कव्हर इन दिस सेक्शन ऑर इन दिस पार्ट. ओके, शॅल वी मूव्ह? सो डेफिनेटली एकट्याचं काम नाहीच आहे, हे एकट्याचं काम नाहीच आहे, राईट? सो सब्जेक्ट एक्सपर्ट आहेत, पार्टनर्स आहेत, राजेंद्र गायकवाड सर, सुभाष गुगे सर, अभिजित मडकर सर, ऍज पर देअर क्वालिफिकेशन्स. ओके, टीम वर्क लॉंगली बिल्ड केलेलं आहे, लॉंगली बिल्ड केलेलं आहे, आजचं नाही आहे. तर या पार्ट ऑफ स्टुडंट्स पुणे सिटीमध्ये त्यातल्या त्यात कशा पद्धतीने आणि व्यवस्थितपणे अंडर वन रूफ चारही सब्जेक्टचं नॉलेज तुम्हाला व्यवस्थित होईल. त्याचे 3 असतील, त्यांच्यासाठी 3 सब्जेक्टचं नॉलेज व्यवस्थित होईल याची काळजी घेण्यात येईल पूर्णपणे. सब्जेक्टचा कन्सर्न, स्टुडंट्सचं त्या सब्जेक्टचा कन्सर्न, पर्सनली प्रत्येक टीचर्सला ऑथॉरिटी दिलेली आहे आणि त्यांनी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर डेफिनेटली त्याच्यातला डिफरन्स म्हणून एक्सपर्टाइज. ओके, वेल प्लॅन ऑर्गनायझेशन आहे. 2 ब्रँचेस आहेत, के मार्केट अँड सीई गड रोड ब्रँच. 10,000 ऑफ स्टुडंट्सला आतापर्यंत त्याचा बेनिफिट मिळालेला आहे. ओके, हायली क्वालिफाईड स्टाफ्स, टेक्नॉलॉजी, क्लासरूम्स आणि प्रीमायसेस, जसं सीसीटीव्ही कॅमेराज वगैरे आहेत, कॉम्प्युटर लॅब सुद्धा आहे के मार्केटमध्ये. डेफिनेटली आजकाल मोबाईल टेक्नॉलॉजी आणि अँड्रॉइड आल्यामुळे त्या गोष्टी फारशा दूर गेल्यात, पण आमच्यासाठी एक ती गोष्ट फार चॅलेंजिंग होती त्यावेळेस की यांना ऑनलाईन प्लॅटफॉर्म, ऑनलाईन एक्झाम कंडक्ट जो प्रकार असतो तो ह्यूज होता त्यावेळेस. 2013-14 ची गोष्ट आहे. तर त्या उद्दिष्टाने कोर्सेस त्यातल्या त्यात 9-10 कव्हर अप सीबीएसई एसएससीचाही असतो, इंग्लिश, मॅथ, सायन्स आणि एसएसटी रिलेटेड. 11-12 स्पेशालिटी आहे सायन्स मधली, स्टेट बोर्ड असेल, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी मध्ये. एंट्रन्स एक्झामिनेशन वी विल कव्हर मोस्ट ऑफ द केसेस, सीईटी, जेई, नीट. आयसर बद्दल गायडन्स पाहिजे असेल तर हे डिपेंड करतं विद्यार्थ्यांच्या फॉर्म्स आणि परफॉर्मन्स वरती. एनडी असेल, केव्हीपीवाय, बीट्स यासारख्या कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जरी असल्या तरी त्याला फेस कसं केलं जातं, त्याचा बेस परफेक्ट जर असेल तर कुठलीही एक्झाम फक्त नावारूपाला वेगवेगळे पॅटर्न्स आणि फॉर्म्स असल्यामुळं त्याला त्या पद्धतीने अप्रोच द्यावा लागतो. त्या पद्धतीने अप्रोच द्यावा लागतो या टाईपच्या एक्झाम्सला. बेसिक सब्जेक्ट तुमचे आले फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी. तुमचं काम आहे, वर्क आहे की त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी ट्रीट आणि त्या पद्धतीने करणं, डिपेंडिंग अपॉन द स्टुडंट लेवल. ऍक्च्युअली स्टुडंट लेवल इथं डिसाइड होतं, स्टुडंट लेवल ऍक्च्युअली डिसाइड होतं आणि त्याच्यानुसार ते वर्क करावं लागतं. एखादा स्टुडंट किती डेडिकेट आहे त्याच्यावर तो डिपेंडंट असतो. स्टुडंट किती डेडिकेट असतो त्याचा स्टुडंट किती डेडिकेटेड आहे. बनकर म्हणजे एंट्रन्स एक्झाम कुठलीही असू दे,
त्याचा बेस आणि कुठल्या एक्झामचा कसा अप्रोच कसा करायचा हे फक्त माहित पाहिजे. यावेळेस बऱ्याच वेळेस मी सांगताना सांगितलेलं एमपीएससी असेल या युपीएससी त्यात डिफरन्स विद्यार्थी आणू शकतो. तर रोल ऑफ स्टुडंट्स खूप मोठा आहे याच्यामधला. रोल ऑफ स्टुडंट खूप मोठा आहे. परत एकदा सांगतो त्याचा बेस आणि अप्रोच कसा घ्यायचा दॅट विल बी कन्फर्म बाय द टीचर्स तुम्हाला नक्कीच सांगेल त्याच्याविषयी. 11th बॅच प्रेझेंटली स्टेटस जुलैमध्ये स्टार्ट झालेली आहे. ऑफलाईन रिव्हिजन बॅच अँड आफ्टरनून त्यांना मदत म्हणून केलेली आहे. तसंही ऑनलाईन जरी लेक्चर झाले असतील तर बरेचशा पॅरेंट्सला फक्त एवढं इंडिकेट करायचं की ऑफलाईन रिव्हिजन बॅचेस त्यांना ऍटलिस्ट ज्या मुलांना विद्यार्थ्यांना समजत नाही त्यांच्यासाठी ऑफलाईन रिव्हिजन बॅच हा प्लॅटफॉर्म दिलं होतं. त्याच्यासाठी सेपरेट डाऊट डिफिकल्टी सेशन सुद्धा कंडक्ट केलेत. ज्या ज्या विद्यार्थ्यांना असं वाटलं की आपलं बॅक पडलेलं आहे, मागं राहिलेलं आहे, सिलेबस कव्हर करायचा आहे, त्यांच्यासाठी या आधीही प्रयत्न केलाय आणि याच्यानंतरही कंटिन्युअसली राहील. फक्त त्यांनी टच द्यायचं आहे सर हे कॉलेजेसमध्ये हे चालू आहे आणि हा फॉर्म आहे आणि हे एक्झामिनेशन्स आहे. टच टू द टीचर्स, कन्सर्न टीचर्स, दे विल डेफिनेटली हेल्प. एक्स्ट्रा हेल्प फॉर द कॉलेज एक्झाम साठी तुम्हाला त्यांना आता इथून पुढे सुद्धा मिळत राहील. तेच ऑनलाईन लेक्चर झालेत पण ऑफलाईन त्यांना रिव्हिजन्स आणि हे कव्हरअप चालू आहे. ज्यांचाही सेशन्स बुडाले असतील किंवा अजून कोणी तुमचे फ्रेंड्स असतील जॉईन होऊ इच्छित असतील तर त्यांच्यासाठी एक सेपरेट का वी आर डेडिकेटेड. आम्ही या फील्डमध्ये डेडिकेटेड आहेत, कम्प्लिटली डेडिकेटेड आहेत पूर्णपणे. त्यामुळं स्टुडंट याचा बेनिफिट घेऊ शकतात. सब्जेक्ट एक्सपर्टाईज मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं पण डेडिकेटेड आहेत. दुसरा अदर वर्क्स नसल्यामुळे याच्यामध्ये फुल्ली डेडिकेटेड आहेत. फक्त स्टुडंटचं म्हणणं मांडायचं त्या ठिकाणी ट्रान्सपरंटली बोलायचंय. पहिल्यांदा बोलल्यानंतर आम्हाला त्या गोष्टी समजतात आणि त्या एक्सपिरियन्सने आम्ही त्या पद्धतीनं मुलांना ट्रीट करतो. त्या पद्धतीनं मुलांना गायडन्स मिळू शकतं पूर्णपणे. व्हॉट नीड टू डू, एक्सपेक्टेशन फ्रॉम स्टुडंट म्हणायला हरकत नाहीये. एक तर सेल्फ अनालिसिस व्यवस्थित करा. इच्छा खूप मोठी असते मी तुम्हाला सांगतो. जंप खूप हाय मारायची आहे त्यांना, जंप खूप हाय लेवलला मारायचे. प्रॉब्लेम तिथे आहे. थिंक करण्याचा नाहीये, ऍक्शन आहे इथं. ऍक्शन आहे मीन्स मोटिवेट राहावं लागतं कंटिन्युअली. जे काही असतील हर्डल्स असतील फेस करायला शिकावं लागतं पूर्णपणे. विद्यार्थ्याला तसं नकोय सर काहीतरी शॉर्टकट सांगा सर, एक्झामचा शॉर्टकट सांगा सर. येस आम्ही आमच्या एक्सपिरियन्सने नक्कीच शॉर्टकट तर नक्कीच सांगू. आम्ही का नाही सांगणार. विद्यार्थी आहे, चुकतात, उठतात, बसतात आणि परत पळायची ताकद ठेवली पाहिजे. त्यांनी पडल्यानंतर पळण्याची ताकद मात्र ठेवली पाहिजे. ही जी गोष्ट आहे अजून यांना माहित नाही, विद्यार्थ्यांना ही गोष्ट माहित नाहीये की पडल्यानंतरही उठण्याची ताकद ठेवावी लागते आणि लॉंग रनचा प्रयत्न करावा लागतो. त्याच्यासाठी कसं होतं एखादी गोष्ट खूप खूप कमी टाइम मध्ये गेन करण्याची पद्धत, दॅट इज द चॅलेंज. हे सगळ्यात बिगेस्ट चॅलेंज आहे या फील्ड मधलं. कमी टाइम मध्ये जास्त गोष्टी ओव्हरकम करायचं. मुलं अष्टपैलू होण्याचं पाहतात. मी सगळ्या अदर ऍक्टिव्हिटीज करून ही गोष्ट करतो. ही जी गोष्ट असते ना ती एक काळानंतर त्यांना समजायला लागतं की हे आपल्याला अनकंट्रोलेबल होत चाललंय. काय राहायचंय सेल्फ अनालिसिस हा शब्द काय इथं टाकलेला आहे. तर त्याचं इव्हॅल्युएशन स्वतः तू जोपर्यंत करणार नाहीये तोपर्यंत नाही. पॅरेंटनी किती सांगा, टीचर्सने किती सांगा, शेवटी विद्यार्थ्याला ती गोष्ट कंट्रोलमध्ये आणायची पूर्णपणे. सेल्फ मोटिवेट राहावं लागतं. काही अडचणी असतील तर त्या फेस करायला शिकवल्या जातील पूर्णपणे. काय लागतं तर स्टडी रिलेटेड कन्सेप्ट बिल्डिंग हा प्रकार पाहिजे. कन्सेप्ट बिल्ड करणं स्वतःमध्ये आणि जे काही तुमचे गोल्स असतील, तुम्ही जे काही कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं नाव सांगा त्याच्यावरती पॅशनेट मात्र पाहिजे. त्याचं एक्झामचं स्वरूप समजून घेतलं पाहिजे. तुमचा जो गोल आहे आणि आपल्याकडे डेज आहेत याची प्लॅनिंग तुमच्याकडे पाहिजे. नसेल तर ती प्लॅनिंग तुमच्यासाठी शिक्षक फेवर करून देऊ शकतो. तुम्ही सांगा फक्त ऐन वेळेला गोष्टी होत नाहीत हे माइंड मधून काढून टाका. हेच तुम्हाला पुढच्या पार्ट ऑफ मिळेल. माझ्याकडे प्रिफरन्स कशाला द्यायचा आहे तर लेक्चर्स आणि टेस्टला द्या. तुमचं इव्हॅल्युएशन प्रॉपर होत राहील, प्रॉपर होत जाणार. आता जस्ट न्यूली काही जॉईन स्टुडंट्स आहेत, काही प्रिव्हियसली जॉईन स्टुडंट्स आहेत, त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी अपॉर्च्युनिटी आहे की तुमचे ड्रॉबॅक्स भरून काढण्यासाठी खूप मोठी संधी तुम्हाला मिळणार. ड्रॉबॅक्स भरून काढण्यासाठी खूप मोठी संधी आणि अपॉर्च्युनिटी आहे तुमच्यासाठी. या प्लॅटफॉर्मचा जेवढा तुम्ही युटिलाइज करू शकाल ना तेवढा करून द्या.
तुम्ही तुमचे डाऊट्स विचारले पाहिजे. कंटिन्युअसली डाऊट सेशन्स राहतील तर ते तुम्ही क्लिअर करून घेतले पाहिजेत. त्याच्यातूनच खरा विद्यार्थी घडणार आहे. त्याच्यातूनच प्रत्येक विद्यार्थ्याची आपापली सेपरेट लेवल आहे, वेगवेगळी लेवल आहे. ती फेस करताना विद्यार्थ्याला काय करायचंय, स्वतःचे डाऊट कंटिन्युअली विचारायचे, जे काही असतील ते. फक्त पर्सनल डाऊट्स विचारू नका. पर्सनल डाऊट्स विचारू नका, पर्सनल इमोशनल याच्यामध्ये आणू नका, कारण इमोशनल वरती हे चालत नाही सिस्टीम. ही गोष्ट मी इथं क्लिअर करू इच्छित आहे. तुमच्या अडचणी जे काही पर्सनल असतील ते तुम्ही सॉल्व्ह करायच्या. डाउट्स अँड डिफिकल्टी सेशन्स रिलेटेड टू द स्टडी अँड डेफिनेटली काही अपडाऊननेस असतात ते शेअर केले तरी चालतील, असं काही नाही. पण खूप डेप्थ मध्ये आम्हाला त्याच्यात जाता येत नाही, कारण रिलेटेड स्टिक टू द टाइम आम्हाला राहावं लागतं शेवटी. सॉरी फॉर दॅट. ओके. पर्सनल असं होऊ शकतं की सर स्ट्रेस आहे, माइंड स्ट्रेस आहे, ह्या गोष्टी असू शकतात, पण त्याच्याविषयी थोडंसं टायमिंग आणि वेळ ही गोष्ट तुम्हाला पाळावी लागेल. अवॉइड इलेक्ट्रॉनिक्स वस्तू. आता हे जवळ असलंच पाहिजे त्याच्याशिवाय काही शक्य नाहीये, हे बऱ्याच जणांचं म्हणणं असतं, पण याचं युटिलायझेशन प्रॉपर करा. याचं युटिलायझेशन प्रॉपर करा. बऱ्याच गोष्टी आहेत, लॅपटॉप्स आहेत, डेस्कटॉप्स आहेत, अदर काही गोष्टी असतील तर त्याच्यात एन्व्हायरमेंट किती ठेवायची हा विद्यार्थ्यांनी ठरवायचं. सेल्फ अनालिसिस पहिली गोष्ट. मोटिवेटेड राहा. कन्सेप्ट बिल्डिंग पाहिजे स्टडी, आणि तुमचा जो काही पॅशनेट गोल आहे त्याच्याविषयी तुम्ही डेडिकेट राहिलं पाहिजे. प्रायोरिटी माझ्याकडे कशासाठी द्यायचे, लेक्चर्सला आणि टेस्टला. बाकी सराउंडिंग सगळं चालूच राहणार आहे तुमचं. अदर गोष्टीज आणि सर्कल थोडंसं बाजूला ठेवायचं आपलं. किती दिवसांसाठी हे पण तुम्हाला सांगणार आहे, किती दिवसांसाठी हे सुद्धा तुम्हाला क्लिअरली असेल. तुम्ही तुमचे डाऊट डिफिकल्टीज क्लिअर करून घ्या. आतापर्यंत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ही गोष्ट केलेली आहे त्यांचे रिझल्ट, त्यांचे परफॉर्मन्स व्यवस्थित त्यांनी मेंटेन ठेवलं. हीच ते एक्झाम सांगतं. म्हणूनच लेक्चर आणि टेस्ट या दोन गोष्टी पाळा पहिल्यांदा. या दोन गोष्टी पाळायच्या. त्यानंतर त्यामधला जो पार्ट आहे अकॅडमिक कॅलेंडर. सर अकॅडमिक कॅलेंडर काय आणि कसं ठेवायचं, प्लॅनिंग काय राहील. सोपीसी पद्धत आहे. 11th म्हटलं की स्टार्टिंग फ्रॉम ऑगस्ट एंड टू द मार्च, 11th फिनिश. सर आता तर एंट्री केली आहे आम्ही, थोडासा श्वास घेऊ द्या. यस, काही कॉलेजेसने एक्झाम सुद्धा डिक्लेअर केली का नाही, केली आहे का नाही. काही कॉलेजेसनी एक्झाम सुद्धा डिक्लेअर करून ठेवली. काही कॉलेजने सांगितलं एक्झाम आफ्टर दिवाळी असू शकते तुम्हाला. हे पिक्चर इतकं फास्ट आहे, मी तुमच्या माहितीसाठी सांगतो. अजून 2 दिवस जाऊ द्या, 3 दिवस जाऊ द्या, इतके फास्ट गोष्टी घडणार आहेत. ऑगस्ट टू मार्च 11 चेक करा. बोर्ड एक्झाम 12 साठी जर तुम्ही फॉर्म प्रिपेअर करत असाल तर मार्च टू मार्च 22 टू 23 12 मंथ्स पुढचा पार्ट राहील. कुठली सीईटी एक्झाम म्हटलं तर तुम्ही एप्रिल टू मे या मंथ मध्ये कंडक्ट होते जनरली. शक्यतो तुमच्या बॅचला मे महिन्यात कंडक्ट असेल 2023. नाव ऑनवर्ड्स 18 मंथ्स, कदाचित त्याच्यातला 1 का 2 महिना इकडे तिकडे होईल. MSCET 18 मंथ्स टार्गेट आणि गोल ऑफ 18 मंथ्स आहे, लक्षात द्या. जेई मेन 15 मंथ्स. का कमी? एप्रिल मे मध्ये एक्झाम नसते, सेकंड अटेम्प्ट असतो. फर्स्ट अटेम्प्ट इटसेल्फ इन जानेवारी और फेब मध्ये येऊ शकतो. 15 to 18 मंथचा टायमिंग तुम्हाला मिळणार आहे. नीटला थोडा जास्त टायमिंग मिळू शकतो, मे पर्यंत एक्झाम जाऊ शकते. 18 मंथ्स यू हॅव टू सेट द गोल. एनडीए 2022-21 आता लेटेस्ट झालाय. 1 इयर कम्प्लीट 1 इयर अंडरस्टँड. 1 मंथ कमी. आता एनडीएचं प्रिपरेशन ज्यांना करायचं त्यांच्यासाठी सप्टेंबर अटेम्प्ट आहे आणि एप्रिल 2023 चा अटेम्प्ट आहे, जो की पॅरलल येतो जेईला आणि सीईटीला. ओव्हरलॅप होणार नाही याची काळजी घेतली जाते. सो लक्ष द्या. मला नाही माहिती तुम्ही हे काउंट करता का नाही करता, पण बिलीव्ह इट शुड बी इन युअर माइंड. जर एखादी गोष्ट अचीव्ह करायची असेल तर त्याचा प्री प्लॅन तुमच्याकडे पाहिजे. मी म्हंटल ना, एक तर तुम्ही ठेवा नाही तर आम्ही ठेवतो. प्री प्लॅनिंग बद्दल. ज्यांची बोर्ड एक्झाम आहे 11 ची 8 मंथ्स, ज्यांचा ऍक्च्युअल बोर्ड एक्झाम 12 साठी आहे त्यांच्यासाठी 12 मंथ्स, त्याच्या पुढचे. सीईटी इथून पुढे 18 मंथ्स, जेडब्ल्यू मेन 15 to 18 मंथ्स, नीट 18 मंथ्स, एनडीए 11 आणि 18 मंथ्स. प्री प्लॅन राहा, शुअर राहाल तुम्ही तुमच्या गोलसाठी. ओके. तर एक्झाम कुठली आहे याच्यापेक्षा तुम्ही प्रत्येक दिवस कसा स्टेप अप करता त्याच्यावरती ते डिपेंडंट आहे. प्रत्येक वेळ, प्रत्येक दिवस, प्रत्येक आवर्स तुम्ही कसा स्पेंड करता त्याच्यावरती डिपेंडंट आहे ते गोल. कारण याची सुरुवातीपासून तयारी प्रत्येकाने केलेली आहे. पण तुम्ही एकटे नाही आहात.
यू आर द अंडर द गायडन्स ऑफ टीचर. मी किती वेळेस तरी शब्द वापरलाय हा. यू आर द अंडर द गायडन्स ऑफ टीचर. यू नीड टू बी टेक द बेनिफिट ऑफ दॅट. तुम्ही त्याचा बेनिफिट नक्कीच घेतला पाहिजे. चॅलेंजेस काय आहेत या फील्ड मधले किंवा हे ऍक्च्युअल काय? कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तर क्रॅक प्रत्येकाला करायचे असते. अभ्यास कोणालाच नको. अभ्यास कोणालाच नको. बॅकग्राऊंड पुअर आहे. 8, 9, 10चं बॅकग्राऊंड ज्यावेळेस आम्ही विद्यार्थी चेक करतो, बसतो, बोलतो, बरेच पॅरेंट्स माझ्या समोरही बोलताना ते बघितलेलं आहे. ट्रू फॅक्ट आहे, कोणी मांडत नाही. मी तुम्हाला सांगतो. आपण काय म्हणतो, मुलं लहान आहेत, जाऊ द्या, आज ना उद्या करतील. नाही, ही सगळ्यात मोठी चूक घडते. 8, 9, 10 मी ऑलरेडी सांगितलं, हा टाइम वापस मला आणता येणार नाही. बट आय कॅन रिअलाइज द टाइम ऑफ 11th and 12th. 11th आणि 12th मधला टाइम मात्र मी रिअलाइज करून देऊ शकतो या विद्यार्थ्यांना. म्हणून ना काय सांगितलं, सेल्फ रिअलायझेशन, सेल्फ अनालिसिस खूप गरजेचं आहे याच्यामध्ये. की एखादा विद्यार्थी सांगतो, सर मला नीट करायचं. नीट किती मार्कांची आहे? तू विचार करायला लाग. याच्याबद्दल प्रश्न असा नाही की नीट किती मार्कांची, नाही, तो किती अवेअर आहे या गोष्टींशी असतो. नीट म्हणजे काय, शब्द जसा बोलला 4 लेटर वर्ड, इतका तो सरळ नाहीये. पण इतका तो सरळ नाहीये. एननी स्टार्ट झाला आणि टीनी एंड झाला, इतका सरळ नाहीये. JEE 3 लेटर वर्ड, MST CET 5 लेटर 6 लेटर वर्ड, एमनी स्टार्ट टीन एंड, इतकं सोपं नाहीये. आपलं परमुटेशन कॉम्बिनेशन सारखं इतकं सोपं नाहीये राजन. त्याच्यामधले जे अपडाऊननेस आहे हे विद्यार्थ्यांना माहितच नाहीये. कधी विचार सुद्धा नाही केला त्यांनी या गोष्टींचा, की खरंच एक्झॅक्टली काय पद्धत आहे आणि कसा अप्रोच ठेवला पाहिजे. ओके, याला काय लागतं? टाइम, बेसिक फंडामेंटल्स क्लिअर पाहिजेत. परत एकदा सांगतो, बरेचसे विद्यार्थी आजही मी पाहतो लॉंग कट घेऊन असतात, खूप विचार करत बसतात. तिथल्या तिथं शॉर्ट पद्धत इम्प्लिमेंटेशन स्ट्रॉंगली करावं लागतं. तुम्हाला बोर्ड फोकस जास्त करायची गरज नाहीये. यू हॅव टू फोकस ऑन द MCQ पार्ट. सुरुवातीला आम्ही का हे फोकस केलं? कारण बेसिक्स आणि फंडामेंटल्स इतके पुअर आहेत विद्यार्थ्यांचे. मी तुम्हाला सांगतो, ऍज अ पॅरेंट्स त्यांच्यासाठी सांगायचंय, खूप फंडामेंटल बेसिक पुअर ठेवले. त्यांना एखादी गोष्ट MCQ हाय लेवलचं टाकलं की काय होतं, फ्यू स्टुडंट्स आहेत ते त्यांनी फक्त अप्रोच दिलेला आहे. हेवी क्वेश्चन्स घ्यायला गेलं की विद्यार्थी डायरेक्ट लेक्चर सोडूनच जात. लेक्चर सोडून त्याला काही समजतच नाही. मग याचा वीकनेस आम्ही बघितलेला आहे, ड्रॉबॅक्स बघितलेले, सिस्टीम त्याच्यानंतर इम्प्लिमेंट केलेली आहे की एक्झॅक्टली काय पाहिजे विद्यार्थ्यांना बेसिक फंडामेंटल्स क्लिअर करून पाहिजे पहिले. जे की क्लासेस भरपूर आहेत आज पुण्यामध्ये, क्लासेस भरपूर आहेत, पण ते फंडामेंटल कुणाची क्लिअर करायला तयार नाही. का? हे अंडरस्टूड होतं की 8, 9, 10 तुम्ही पास आहेत, चांगल्या मार्कांनी पास आहेत आणि हे फंडामेंटल तुम्ही स्वतः कराल. आणि एक वेळ अशी येते की स्वतः विद्यार्थ्याला ते करावंच लागतं, पर्याय नाही आहे त्याला. बरं, सवय नाही. 11th मध्ये आल्यानंतर 8, 9, 10चे एकानंही पुस्तक उडून बघितले तर मी चॅलेंज देतो. मी बऱ्याच वेळेस इंटरॅक्शन मध्ये ही गोष्ट बोललेलो आहे की 8, 9, 10चं फंडामेंटल जाऊन पाहण्याची ताकद ठेवावी लागते. मी म्हंटल ना, या रेसिंग मध्ये जर रन करायचं असेल तर पडल्यानंतर उठून ताकद ठेवली पाहिजे. म्हणजे एखादा विद्यार्थी कुठल्या बेसिक मध्ये चुकला असेल, त्याला जर ती गोष्ट येत नसेल तर त्यांनी ती आयडेंटिफाय करायला शिकलं पाहिजे. बऱ्याच विद्यार्थ्यांना सेल्फ स्टडी काय असतो इथून सवय ठेवावी लागते. आता सेल्फ स्टडीचा प्रकार अजूनही माहित नाहीये विद्यार्थ्यांना बऱ्याच. ओके, CET सेकंड, थर्ड पॉइंट, MST CET 11th सिलेबस पार्टली असतो. CET-ला 11th सिलेबस पार्टली असतो, एंटायर सिलेबस 12th फुल सिलेबस. जे काही डिलीटेड पोर्शन असेल तो कन्सिडरेबल नसेल. फक्त तुमची लकी बॅच आहे, डिलीटेड पोर्शन डिक्लेअर आहे, तुम्हाला क्विकली केलाय, त्यामुळे तो साहजिक तिथं तो येणार नाहीये. जे काय 11th पोर्शन असेल तर 25% डिडक्ट होऊन येईल तुम्हाला. 12th नाही, मात्र 12th मात्र फुल सिलेबस राहणार तुम्हाला. मंडे टू फ्रायडे रेग्युलर वर्क आम्ही ज्या पद्धतीने करतो ते का ठेवा, बेसिक फंडामेंटल्स तुमचे क्लिअर करण्याचं काम आमचं. कोचिंग MCQ प्रॅक्टिस वीकेंड्सला का ठेवलंय तसं? कारण ज्याचे बेसिक फंडामेंटल क्लिअर असतील विकेंडला तुम्ही इझिली कव्हर करू शकता. जनरली आम्ही ऑब्झर्व केलंय सॅटर्डे संडे मुलं असं गमावतात, इझिली गमावतात. नाही, तिथं मात्र अटॅक करायचं ठरवलं. सॅटर्डे संडे जो स्थिर माइंडेडली लेक्चर करू शकतो, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही तुमचा वेळ कन्वर्ट करताय, तुम्ही तुमचा टाइम कन्वर्ट करताय आणि हा डेडिकेट टाइम कदाचित तुमच्या फ्युचरसाठी उपयोगाला येणार. तुमची जे गोल्स आहेत सेट करण्यासाठी. का? मंडे टू फ्रायडे तुम्हाला माहिती आहे बेसिक फंडामेंटल चालतं, खूप
खूप एनर्जी लावायची गरज नाही तिथं. कदाचित तुम्ही फिजिकली येता, तुम्हाला असं वाटतं की आपण एक्झॉस्ट होतो. नाही, शिकवतो फार कमी आम्ही तिथं. शिकवतो इन द सेन्स मुलांच्या लेवलला बेसिक कन्सेप्ट शिकवताना, इंट्रोड्यूस करताना फार स्लोली व्यवस्थित जावं लागतं. भरभर 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 घेऊन नाही चालत. त्याला अंडरस्टँडिंग झाली पाहिजे, हे तिथं मेन आहे. आणि सगळ्यात फाउंडेशन पार्ट तोच आहे, फंडामेंटल फाउंडेशन पार्ट तोच आहे. हे बऱ्याचशा अकॅडमीज मध्ये कव्हर केला जातच नाहीये. T4चा एक युनिकनेस याच्यामध्ये दडलेला आहे. 15 इयर्स ऑफ टिकण्याचं कारणच ते, हजारो मुलं हाताखालून जाण्याचं कारणच ते कॉलेज सारखं आहे. मी तुम्हाला सांगतो, कॉलेज सारखं आहे T4, कॉलेज सारखं आहे. त्याचं रिझन असं आहे की प्रत्येकाला माहिती आहे की इथं काय गोष्ट आहे तर फंडामेंटल आणि बेसिक क्लिअर करून मिळतं. आता एखाद्या नॅशनल लेवलच्या एंट्रन्स एक्झाम साठी काय गरज आहे? स्ट्रॉंग प्रिपरेशन पाहिजे. प्रिपरेशन खूप स्ट्रॉंग ठेवावे लागतात. अर्ली कम्प्लिशन ऑफ सिलेबस एक लागतं. रिगरस प्रॅक्टिस आहे, जे की मुलं कंटाळतात. कॉलेज करतात, क्लास करतात, सेल्फ स्टडीला वेळ देत नाही. तिसरी गोष्ट, सेल्फ स्टडीला वेळ देत नाहीत. सेल्फ स्टडी करून घ्यावा लागतो. सेल्फ स्टडी अशा विद्यार्थ्याचा करून घ्यावा लागतो. इमॅजिन, एखाद्या विद्यार्थ्याचा अभ्यास करून घेणं, 3 तास लेक्चर झाल्यानंतर तो विद्यार्थी खरंच घरी अभ्यास करतो का? हा प्रश्न आहे सगळ्यात मोठा. करत असेल, मी तुम्हाला सांगतो, परत एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यायची गरज नाहीये. काय होतं मी तुम्हाला सांगतो, बेसिक फंडामेंटल साठी कमीत कमी 2-3 तास रेग्युलरली दिले पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे, दॅट इज द कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. तुम्ही कुठली फेस करताय त्याच्यावर डिपेंडंट आहे. 2 टाईपच्या एक्झाम्स आहेत, स्टेट लेवल, नॅशनल लेवल. स्टेट लेवल आणि नॅशनल लेवलच्या 2 टाईपच्या एक्झाम्स आहेत. त्यामुळे ती अडचण तयार होते. या फेस करताना एखाद्या विद्यार्थ्याचा फोकस काय राहिला पाहिजे, ही गोष्ट चालेल. नॅशनल लेवलच्या एक्झाम साठी मुलांना म्हटलं ना, नीट आपण शब्द जसा म्हणतोय, एन ने स्टार्ट, टी ने एंड, इतकं इझी नाहीये. पण सिलेबस अर्ली कम्प्लिशन पाहिजे, रिगरस प्रॅक्टिस लागते, आणि सगळ्यात शेवटचा पॉइंट याच्यामधला, टाइमली रिव्हिजन आणि प्रॅक्टिस पाहिजे. टाइमली रिव्हिजन. मुलं काय करतात, पुढचं शिकत राहतात, बॅक बघतच नाहीत. बॅक जे झालेलं आहे ते रिवाइज करत नाहीयेत. ही खूप मोठी अडचण होऊन बसते त्यांच्यासाठी. टाइमली रिव्हिजन पाहिजे. प्रॅक्टिस एक्झाम्स त्याच्यासाठी कंडक्ट केल्या जातात सेपरेटली. याच्यावरती भर देऊन पुढचा पाथ त्यांचा डिफाईन केला जातो. एखादा विद्यार्थी कसा आहे त्या पद्धतीने त्याला प्रमोट करणं गरजेचं पडतं. आज तुमचे बरेच ड्रीम्स आहेत. जेई केल्या सीईटी होतं, फार रेअर स्टुडंट्स आहेत का त्यांचं फंडामेंटल सुद्धा क्लिअर असतं, करण्याची जस्ट वेगळी असते. पण चुकीची कल्पना कुठेतरी कोणीतरी इंट्रोड्यूस केलेली आहे की जेई झालं की सीईटी होतं, नीट केलं की हे प्रत्येक विद्यार्थ्याला लागू नाहीये. पण प्रत्येक विद्यार्थ्याला लागू नाहीये हे. तो विद्यार्थी कशा पद्धतीनं प्रॅक्टिस करतो त्याच्यावरती ते डिपेंडंट आहे. प्रत्येकाला लागू नाहीये. पण ही गोष्ट, ज्याचं जेई होतं त्याचं सीईटी होतच, आणि ज्याचं नीट असतं त्याचं सीईटी होतच. हा प्रकार थोडासा वेगळा आहे. कुणाशी बोलल्यानंतर तो मला समजेल. ऍक्च्युअल करणाऱ्या विद्यार्थ्याला ते माहिती आहे, त्याच्याशी बोला, मग तो सांगेल तुम्हाला. वर्क आम्ही विद्यार्थी कसा करतो याच्यावरती भर दिलेला. पुढचा पार्ट, स्टुडंट कॅन आयदर डू सेल्फ स्टडी. मी पहिला शब्द वापरतोय, स्टुडंट कॅन डू द सेल्फ स्टडी इट सेल्फ. मी परत सांगतोय, 3 तास लेक्चर केल्यानंतर शांततेत घरी 2-3 तास जर तुम्ही स्ट्रगल करत असाल, तो नीड नॉट टू बी वरी. तुम्हाला कॉम्पिटिटिव्हची भीती नसली पाहिजे. and achieve their exam goals, but major challenges doing it consistently. रोजच्या रोज पाहिजे. त्यामुळे सांगतो, एक तर प्री प्लॅनिंग तुम्ही ठेवा, नाही तर आम्ही बनवून देतो तुम्हाला. एक तर प्री प्लॅनिंग तुम्ही ठेवा, नाही तर आम्ही बनवून देऊ. डुईंग इट कन्सिस्टंटली थ्रू द नेक्स्ट 18 months. ही कन्सिस्टन्सी ठेवावी लागते एक्झामच्या शेवटच्या दिवसापर्यंत. एकदम प्रिपेअर्ड पाहिजे. आता हे ओव्हरकम करायचं काय लागतं, गायडन्स पाहिजे. एखादा मुलगा गायडन्सच्या पुढे आहे, आहेड आहे, एकदम सिंपल पद्धत आहे. आपलं टेक्स्टबुक व्यवस्थित करा. सेकंड, मार्केटमधले एमसीक्यू बुक्स आहेत ते प्रिपेअर करा. फक्त काय पाहिजे लक्षात ठेवा, काय पाहिजे, रोजची कन्सिस्टन्सी पाहिजे. किती तासांची पाहिजे हे सुद्धा तुम्हाला एक्सप्लेन करतो. किती तासांची पाहिजे हे सुद्धा एक्सप्लेन करतो. सेल्फ स्टडी स्टुडंट ज्यांना वाटतं की मी सेल्फ स्टडी करू शकतो, मला थोडंसं गायडन्स द्या. येस, नक्की मिळेल. सर माझे मग डाऊट सॉल्व्ह कराल का?
नक्की करणार. फक्त काय राहतं मी परत सांगतो, 9व्याचे 9 दिवस, 9व्याचे 9 दिवस शब्द लक्षात ठेवा. 9व्याचे 9 दिवस, त्याच्यानंतर त्या अडचणी जशा आहेत तसेच एकदम पुणेरी पाट्यांसारखे आपले आन्सर्स असतात मुलांच्या नंतर. तुम्ही काही म्हणा, तुम्ही काही म्हणा, ही सगळी गोष्ट जवळून बघितलेली आहे, एकदम जवळून बघितलेली आहे. म्हणून म्हणलं ना, 9व्याचे 9 दिवस, 2-3 दिवस एकदम व्यवस्थित, एकदम आजपासून मी अभ्यास स्टडी चालू करणार, सीईटी चालू करणार, नीट चालू करणार, जेई चालू करणार. किती दिवस कन्सिस्टन्सी राहते, किती दिवस कन्सिस्टन्सी राहते, दॅट इज पुणेकर, दॅट इज पुणेकर. आला उभरून तर असा येतो की चॅलेंजिंग, पेपर मध्येच ना, मग नाही दिशाच सापडत नाही, दिशा सापडत नाही, 12वीला हैराण होऊन जातो, परेशान होऊन जातो. नाही, काय अनुभव आहे, अनुभवातून बोलतोय, रॅन्डमली बोलत नाही, रॅन्डमली बोलत नाहीये. खूप गोष्टींचा विचार करून ही सिस्टीम बसवलेली, खूप गोष्टींचा विचार करून. कॉलेजेस असतात, कॉलेजेसच्या एक्झाम्स असतात, प्रॅक्टिकल्स असतात, प्री प्रॅक्टिकल्स असतात, फायनल प्रिलिम्स असतात. एक्झामचा टाइम आला की कॉलेजेस सगळ्या गोष्टी चालू करतात. म्हणून म्हणलं ना, पुणेकरांवरती पीएचडी होईल इथपर्यंत अनुभव आहे, पुणेकर स्टुडंटवर पीएचडी होईल इथपर्यंत अनुभव आहे. मोठे मोठे क्लासेस सोडून ज्यावेळेस मुलं माझ्याकडे येतात त्यावेळेस मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की सगळ्यात वाईट त्या गोष्टीचं वाटतं, लाखो रुपये फीस भरलेली असते, तिथं काही समजत नाहीये, एक्झाम क्रॅकडाऊन होत नाहीये. काय करायचंय सर, फंडामेंटल क्लास लावायचा. फीस किती, तेवढीच फीस जी तुम्हाला आता चार्जेबल आहे, ऍप्लिकेबल आहे, तीच 11वीला, ती जी काय 12वीची फीस असेल. विचार करा, मुलं स्टुडंट कुठेतरी अडकलाय, त्याला तिथून बाहेर काढणं ही सिस्टीम आहे T4. एखादा विद्यार्थी अडकलाय, तिथून त्याला बाहेर काढणं ही सिस्टीम आहे. विद्यार्थी डॉक्टर बनेल का इंजिनियर बनेल हे ते विद्यार्थ्याच्या क्रेडिट वरती असतं. तो डे बाय डे कसा ग्रो करणार आहे त्याच्यावरती आहे. दोन पद्धत, सेल्फ स्टडीला लागा, सेल्फ स्टडी करा, 3 ते 4 तास कन्सिस्टन्सी बाळगा. पुढच्या 18 मंथ्स मध्ये तुम्हाला ते पाळायचंय. नाही जमत, वी हॅव द प्लॅनिंग, वी हॅव द नेक्स्ट प्लॅनिंग, राईट. त्या प्लॅनिंग साठी बोर्ड किती तास, 2 तास रोजचे लागतात, 2 तास. बोर्ड प्लस सीईटी ज्यांचा आहे, 1 आवर रोजचा एक एक्स्ट्रा बसायचा आहे. ज्याचा अभ्यास करताय त्याचे एमसीक्यू सॉल्व्ह करायचे, ज्याचा अभ्यास करताय लगेच एमसीक्यू सॉल्व्ह करायचे. प्रत्येक दिवस तुमचा फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, मॅथ्स असेल, बायो असेल, तुम्हाला लगेच त्याचे एमसीक्यू सॉल्व्ह करायचे. कुठून करायचे, काय करायचे, सगळं तुम्हाला स्वतःचं. जर सेल्फ स्टडी करणार असाल तर सगळं तुम्हाला मार्गी लावायचं, सगळं मार्गी लावायचंय. बोर्ड 2 तास, सीईटी 1 आवर एक्स्ट्रा. ज्याला जेई नीट करायचं त्याने 2 आवर्स बोर्डचा अभ्यास करायचा पहिल्यांदा. कशासाठी, फंडामेंटल क्लिअरन्ससाठी. फंडामेंटल क्लिअरन्ससाठी तुम्हाला 2 तास बोर्डचा अभ्यास, 2 तास जेईई नाही तर नीटचा अभ्यास कंटिन्यू ठेवावा लागतो. त्यातल्या त्यात स्प्लिट ठेवा, सीईटी 1 तास करावं लागतं, जेईई 1 तास करावं लागतं. हे ज्यावेळेस तुमच्यात कमांड येईल त्याच वेळेस सेल्फ प्रिपरेशन स्ट्रॉंगर ठेवावे लागतात. प्रत्येक दिवस मेंटेन ठेवावा लागतो. पुढचे 18 मंथ्स तुम्हाला तो स्ट्रॉंगर राहायचं. आता अदर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असू द्या, एनडीए आणि आयसर साध्या एक्झाम्स नाही आहेत का, सब्जेक्ट नुसते फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स नाही आहेत, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायो नाहीये, डोक्यातून काढून टाका. एनडीए आयसर सारखी एक्झाम म्हणायला म्हणतात, आम्ही प्रिपेअर करून देतो, याच्यातली डेप्थ मी जपली आहे आणि कदाचित मी व्हिजिट सुद्धा केलेली आहे. एनडीए मी स्वतः व्हिजिट केलेला आहे, आयसर मी स्वतः व्हिजिट केलेला आहे. तिथले जे परफॉर्मन्स आहेत, तिथले जे टीचर्स आहेत किंवा तिथले जे काही ऑथॉरिटीज आहेत, मी त्यांना व्हिजिट केलेली आहे आणि मी बघितलं की ही एवढी साधी आणि सिंपल गोष्ट जसं आपण सरळ मानतो तसं नाहीये. आम्ही त्याच्यातला विद्यार्थी शोधतो, पहिल्यांदा विद्यार्थी शोधावा लागतो की ज्याला फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स येऊन नुसता उपयोग नाहीये. इट शुड बी कमांडेबल, इट शुड बी कमांडेबल इन डिफरंट हायर लेवल. म्हणून विचार करा, मी बोर्ड सेपरेट लिहिलाय, बोर्ड प्लस सीईटी सेपरेट लिहिलंय, बोर्ड प्लस सीईटी नीट जेई सेपरेट लिहिलंय. अदर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम प्रिपेअर करताना मुलांचं माइंडसेट नुसतं 12वी फोकस राहून चालत नाही. 11वी प्लस 12वी हाय कमांडेबल एक्झाम्स आहेत, खालच्या हाय कमांडेबल आहे. रोजचं प्रिपरेशनच वेगळं पाहिजे त्याच्यासाठी, नॉर्मल नाहीच आहे तो स्टडी. एखादा विद्यार्थी कॉन्स्टंटली करताना तो जर आम्हाला दिसला आणि त्याला बरोबर पिक करतो, त्याला गायडन्स दिलेलं आहे तसं, मग असे किती विद्यार्थी आहेत सर वर्षातून 2 वर्षातून 3 वर्षातून एखादा विद्यार्थी असा झळकतो की तो सगळ्याच एक्झाम क्रॅकडाऊन केलेले असतात त्याने. त्याचा माइंडसेट अँड गोल क्लिअर आहे 11वी पासून, पहिल्या डे पासून, की मला काय करायचं, मला काय करायचं हे ध्येय त्याचं निश्चित आहे. तो ड्युअल माइंडेड अवस्थेत नाहीये, त्याचं ध्येय एकच आहे, सर हे जर बुक असेल तर हे मला आलं पाहिजे. तो एक्झामचा रिझल्टचा विचार करत नाही,
माझ्या पुढे किती विद्यार्थी आहेत, माझ्या मागे किती आहेत याचा विचार करत नाही. सर हे बुक आहे, टेक्स्ट बुक आहे सपोज, हे मला आलं पाहिजे, विषय संपला. असे फार विद्यार्थी कमी आहेत. हातात पुस्तक संपेपर्यंत हातात ठेवतच नाहीत, खाली ठेवतच नाहीत. ते ठेवत नाहीत याचा अर्थ हे उघडून पितात. प्रत्येक पेज ना पेज, ओळ ना ओळ, लाईन ना लाईन त्यांची पूर्णपणे, मी तुम्हाला सांगतो या पुस्तकातल्या लाईन ना लाईन काळ्या बेंद्रा झालेल्या असतात. अंडरलाईन करून, हे करून, मेमोराईज करून, टेक्निकल गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. त्या गोष्टींच्या फार पुढे जावं लागतं याच्यासाठी. म्हणून सांगतोय, एक तर सेल्फ गायडन्स, सेल्फ मोटिवेटेड राहा. ड्युरेशन तुम्हाला दिलेलं आहे, टेंटेटिव्ह ड्युरेशन. कॉलेज आहेच, क्लास आहेच. सेल्फ स्टडी तुम्ही किती वेळ करणार आहे, सेल्फ स्टडी किती वेळ करणार आहे तुम्ही, हे फोकस राहा थोडस. त्याच्या टाइम आणि जजमेंट फार वेगळे आहेत. तुम्ही फिजिकली किती काम करता याला काही महत्व नाहीये. ऐका परत काय सांगताय ते. आज पॅरेंटला नवल वाटतं, मुलगा कॉलेजला गेला, मुलगा क्लासला गेला, पण आज त्यांनी काय केलं, आज आउटकम म्हणून काय आहे, तो जर एक्सप्रेस करू शकला तर ते खरं वर्क. फिजिकलीला काही अर्थ नाहीये. मी परत सांगतो, सायन्स फील्ड मध्ये फिजिकली पळण्याला काही मिनिंग नाहीये. इकडली बॅग उचलतोय, क्लासची बॅग उचलतोय, क्लासला पळतोय, कॉलेजची बॅग उचलतोय, कॉलेजला पळतोय. घर, कॉलेज आणि क्लास, याला आम्ही ट्रायंगल म्हणतो. घर, कॉलेज, क्लास, या ट्रायंगल मध्ये जो तर अडकला तर सोल्युशन काहीच नाही. तो पक्का पुणेकर म्हणून बाहेर पडणार. राग म्हणू नका, पण ही गोष्ट तेवढीच ट्रू आहे आणि क्लोजली बघितली आहे. म्हणून तो आउट ऑफ द ट्रायंगल विचार करतच नाही. आउट ऑफ द ट्रायंगल जाऊन विचार करावा लागते, मी कुठं कमी पडतोय. नाही, ते काय सांगतात, सिस्टीम अशी आहे म्हणून मी असं आहे, हे तसं आहे म्हणून मी तसं आहे. या सगळ्याचे कारण देत राहतात, ते कंटिन्युअली कारण देत राहतात. म्हणून म्हणतो ना, कधी कधी हसू येतं. पुणेरी पाट्या जसे असतात ना, तसे कारण सांगतात मुलं. हे असं झालं म्हणून तसं, तसं झालं म्हणून तसं. आता एकदम माझ्या मेमरीत नाही येत, नाही तर असे हसण्यासारखे कारण बाहेर येतात कधी कधी. नाही, मुलांना सेल्फ प्रिपरेशन साठी कसं इन्स्पायर केलं जात, गायडन्स कसं केलं जात, जसा विद्यार्थी विचारायला लागतो तसं त्यांच्याविषयी नक्कीच शिक्षक रिस्पेक्ट ठेवतो, म्हणजे ठेवतो. जसा स्टुडंट आहे तसं त्या पद्धतीनं त्याला पूर्णपणे गायडन्स देण्याचं शिक्षकांनी ठरवलेलं. मग सब्जेक्ट कुठलाही असो, फिजिक्स असेल फिजिक्सचे टीचर्स हँडल करतात, केमिस्ट्रीचे टीचर्स हँडल करतात. तुम्हाला त्या टीचर्सचा कन्सर्न ठेवा तुम्ही, खूप मोठा फरक जाणवेल तुम्हाला. स्टडी आवर्स समजले का, सेल्फ स्टडी किती पाहिजे कळालं का, कसा करायचा, ज्याचा अभ्यास करताय त्याचे एमसीक्यू लगेच, पहिलं काय प्रिपेअर केलं पाहिजे. तुमचं टेक्स्ट बुक बेस्ट बुक आहे, मी तुम्हाला खरंच सांगतो. भरकटवणार नाही, दिशाभूल करणार नाहीये तुमची. एवढ्या वर्षाचा अनुभव सांगतोय. ज्या विद्यार्थ्यांनी एमबीबीएस गाठलंय, ज्या विद्यार्थ्यांनी सीओपी कॉलेज गाठलेलं आहे, ज्या विद्यार्थ्यांनी व्हीजीटीआय ला ऍडमिशन घेतलंय, ज्या विद्यार्थ्यांनी एनडीए गाठलंय, कमी आहेत पण शुअर आहेत. का शुअर आहेत, 11वीचं पुस्तक क्लिअर, 12वीचं पुस्तक पहिल्यांदा क्लिअर, फंडामेंटल बेस क्लिअर झाला. आता किती लढायचंय, डायरेक्शन काय पाहिजे, एमसीक्यू किती सॉल्व्ह केले पाहिजेत, कुठले पुस्तकं वापरले पाहिजेत, काय फोकस केलं पाहिजे, कधी कुठली गोष्ट केली पाहिजे. डेफिनेटली तुम्ही स्वतः करत असाल तर स्वतः करा. नाही, टीचरनी ऑलरेडी ती बॅच स्टार्ट केली आहे. उद्यापासून फक्त डिफरन्स एवढाच आहे, ज्यांना एनरोलमेंट करायची होती त्यांनी करून घेतलेली आहे. जे अजूनही वेट आणि वॉच स्थितीत आहेत, काय करायचं माहित नाही, व्हिजिट करा आणि क्लिअर राहा. ज्यांच्यासाठी ऍडमिशन झालेले आहेत त्यांच्यासाठी शुअर उद्यापासून सेपरेट बॅच ही अनाउन्स आहे ऑलरेडी. आणि मागचे ट्रायल लेक्चर्स तुम्हाला दिले होते, या पद्धतीनं राहील. ऑनलाईन लेक्चर्स राहणार आहेत. सॅटर्डे संडे धावपळ करायची नाही. संडेला फक्त एक्झामला मात्र यायचंय तुम्हाला. बाकी सगळे सेशन्स तुम्हाला ऑनलाईन राहतील. ऑनलाईन आहेत तुम्हाला ते. मंडे टू फ्रायडेचा शेड्यूल, बॅचेस क्लिअर आहेत तुम्हाला. रेग्युलर बॅचेसचा टायमिंग 7 ते 10, 4 to 7, 7 to 10 मॉर्निंग. ते शिकवलं जाईल 4 to 7 मध्ये. सध्या ऍडजस्ट होत नसेल तर बॅच शिफ्टिंगला स्कोप आहे. पुढे मात्र तुमच्याकडून कन्सर्न घेतला जाईल की तीच बॅच तुम्हाला अटेंड करायची. सॅटर्डे संडे स्पेशली फिजिक्स बायोलॉजी 1 hour 2 hours. नीट आणि जेई साठी ज्यांचं एक्स्ट्रा आहे त्यांच्यासाठी एक्स्ट्रा आवर्स स्पेंड केले जातील. परत संडे 4 hours, सॅटर्डे 4 hours,
सीईटी 1 तास, नीट जेई 1 तास, असा तो पॅटर्न ऑलरेडी 12th मध्ये इम्प्लिमेंट केलेला आहे. पण काही वेळेस अपडाऊननेस होतो, सिलेबस कव्हर करायचा असतो त्यावेळेस एकत्र होतात बॅचेस, एकत्र करतो आम्ही. पण जो काही कन्सेप्ट असतो समजा बोर्ड मधून सीईटी लेवल मधून नीट जेई लेवल पर्यंत तो घेतला जातो. त्याचे ऍटलिस्ट आयडिया तुम्हाला कळायला लागतात की हे क्वेश्चन्स एक्झॅक्टली कसे विचारतात, त्याचा पॅटर्न काय आहे, तो दरवर्षी थोडाफार लिटल बिट चेंजेस करत राहतात. तो पॅटर्न फॉलो करावा लागतो. तुम्हाला हेल्प काय मिळेल तर एव्हरी संडे तुम्हाला डीपीपी मिळेल. शक्यतोवर आम्ही प्रयत्न करू त्या दिवशी ती डीपीपी डेली प्रॅक्टिस प्रॉब्लेम्स तुम्हाला मिळतील. डेली प्रॅक्टिस प्रॉब्लेमचा अर्थ असा आहे कन्सेप्ट लगेच एमसीक्यू. हे कसं कंडक्ट करणार सर तुम्ही? तर याच्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक प्लॅटफॉर्म स्टुडंटला दिलाय सध्या प्रॅक्टिसला. येस, इज देअर एनीबडी फॉलो करताय कोणी? मला स्वतःलाही समजतं. कुंदन पाटील ट्राय केलेलं आहे, राईट? ट्राय केलाय का? रेज द हँड. कुंदन पाटील ट्राय केलाय का नाही? काही क्वेश्चन्स ट्राय केलेले दिसत होते त्याच्यामध्ये, पण फ्यू आहेत. ओके, ज्यांनी हा प्लॅटफॉर्म अनुभवलाय त्यांच्यासाठी सांगतो की याच्यात क्वेश्चन लेवल आहे. तुम्ही क्वेश्चन अटेम्प्ट करायचा आहे. नेक्स्ट हायर किंवा लोअर लेवलचा क्वेश्चन डिसाइड करतो की तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकलाय का नाही. दॅट इज कॉल्ड एज आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हायर लेवलचा क्वेश्चन कधी येतो? तुम्ही सिंपल लेवल ज्यावेळेस सॉल्व्ह करत जाता, हायर लेवलचा क्वेश्चन ऑटोमॅटिकली यायला लागतो. कन्सेप्ट वाईज या गोष्टी बऱ्याच इम्प्लिमेंट केल्यात. एआय आणण्याचा पर्पज असा आहे की जसा विद्यार्थी तसा क्वेश्चन्स कव्हर अप मध्ये जातो. तुम्हाला सडन एखादा क्वेश्चन नाही आला तर काय होतं, लेवल थोडीशी डाऊन होते. लेवल डाऊन करतो ऑटोमॅटिकली. ऍप मध्ये तसं आहे, एआय बेस आहे. नक्कीच तुम्हाला तो अजून फुल्ली 100% प्रिपेअर्ड नाही येतो. एक 50% रनअप मध्ये आणलेला आहे तो. अजून 50% वर्क त्याचा चालू आहे कंटिन्युअली. एमसीक्यूचं वर्क झालेलं आहे. फक्त एआय मध्ये ते क्वेश्चन्स फक्त अपडाऊननेस, काही मुलांना थोडे हेवी क्वेश्चन्स दिसतील सध्या, पण त्याच्यावरती वर्क चालू आहे आणि तो कम्प्लीट लवकरच होईल. सॅटर्डे संडेचं प्लॅनिंग आहे डीपीपी. डेडिकेटेड ऑनलाईन लेक्चर्स राहतील, नॉट ऑफलाईन. ऑनलाईन लेक्चर्स फॉर द सीईटी, नीट अँड जेई. का? सॅटर्डे संडेची धावपळ करायची नाहीये सॅटर्डे संडेला. कारण ऑफलाईन तुम्ही मंडे टू फ्रायडे सगळ्या गोष्टी विचारू शकता, कन्सर्न टीचर्सला कॉन्टॅक्ट करू शकता. बरोबर आहे का? सॅटर्डे संडे, सॅटर्डे तुम्हाला बोर्डचे कुठलेही लेक्चर्स नाही आहेत. रिलॅक्स राहू शकता त्या दिवशी आणि फक्त तुम्हाला एमसीक्यू पॅटर्न फॉलो करायचा आहे. संडेचा दिवस एक्झामला मात्र सकाळच्या पॅटर्न मध्ये यायचंय. इव्हिनिंग सेशन मात्र तुम्हाला डेडिकेट करायचं आहे. स्वाहा, पूर्ण डेडिकेट करायचा. कशासाठी? फॉर युअर इम्प्रुव्हमेंट ऑफ सीईटी, नीट अँड जेई. सॅटर्डेचाही थोडंसं डेडिकेशन करायचं आहे. ओम स्वाहा. सॅटर्डे इव्हिनिंग 4 to 8, संडे इव्हिनिंग 4 to 8. का तसं ठेवलंय? कारण 18 मंथ्स आहेत. पुढचे 18 मंथ्स तुमचं जोपर्यंत डेडिकेशन लागणार नाही तोपर्यंत ती गोष्ट शक्य नाहीये, हेही तुम्हाला सांग. थोडंसं कुठेतरी डेडिकेशन तुम्हाला या पुढच्या 18 मंथ साठी ठेवायचं. प्री प्लॅनिंग तुम्ही करा, नाहीतर आम्ही करू, नाहीतर आम्ही स्वतः करू. विचार करा, एखादी गोल सेट करणं एवढी सोपी टास्क नाहीये. आणि त्याच्यासाठी तुमच्याकडे ती कन्सिस्टन्सी असेल तर नक्कीच सेल्फ ट्राय करा. नसेल तर टीचर विल गाईड यू. आफ्टर एक्झामिनेशन कम्प्लिशन, नीट असेल सीईटी जेई, वी विल गाईड फॉर द ऍडमिशन प्रोसेस. दरवर्षी आम्ही ते करतो. स्पेशल बॅच इंटरेस्टेड स्टुडंट इन एनडीए, नक्कीच त्याची अनाउन्समेंट पुढच्या वीक मध्ये फक्त ठेवलेली आहे. कारण यावेळेस केमिस्ट्रीचा पेपर होता. मुकुल सरांचा मॅक्सिमम टाइम मुलांमध्ये गेलेला आहे. त्यामुळे सर म्हणले मी नेक्स्ट वीक मध्ये घेतो, तुम्ही एक प्री मीटिंग घ्या. त्याच्या आधी प्री मीटिंग म्हणजे हा सेशन होता आपला, जे की एमएसटी सीईटी नीट जेईसी रिलेटेड होता. अदरवाइज आज सर घेणार होते एनडीएची मीटिंग, ती की नेक्स्ट वीक मध्ये राहील. त्याची अनाउन्समेंट असेच तुम्हाला प्री केली जाईल आणि तो सेशन तुम्ही अटेंड करू शकता सेपरेटली. एनडीए ज्यांना इंटरेस्टेड आहे त्यांच्यासाठी त्याची नक्कीच अनाउन्समेंट नेक्स्ट वीक मध्ये राहील तुम्हाला. याच्यासाठी जे काही फी स्ट्रक्चर आहे ते अनाउन्स केलेलं आहे ऑलरेडी. सीईटी बॅच असेल पर सब्जेक्ट 8,000 रुपीज. वन टाइम तुम्ही काय पे करू शकता डिस्कस करून. नॉमिनल चार्जेस आहेत. मी तुम्हाला सांगतो क्रॅश कोर्सलाच एवढे चार्जेस घेतात. नुसतं क्रॅश कोर्सला एवढे चार्जेस घेतात. ही फी स्ट्रक्चर 2 वर्षाचं आहे, नॉट सिंगल इयर. 2 वर्षाचं म्हणजे 11+12 कंबाइनली फी स्ट्रक्चर आहे. सीईटी नुसतं असेल तर 8,000 पर सब्जेक्ट. पीसीएमबी असल्यास सुद्धा सेम पॅटर्न, 8,000 रुपीज पर सब्जेक्ट.
आणि जर जेई नीट दोन्ही करायचंय, सीईटी पण करायचंय, जेई पण करायचं, सीईटी पण करायचंय, नीट पण करायचं, असं जर असेल तर 12,000 रुपीज पर सब्जेक्ट. पर सब्जेक्टचा कन्सर्न फक्त सांगून ठेवतो तुम्हाला या ठिकाणी. याच्यामध्ये तुमच्या नोट्स इन्क्लूड असतील, ऑनलाईन एक्झाम्स याच्यामध्ये इन्क्लूड आहेत, AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सी ज्याचा जो यूज केलाय तो पॅटर्न आणलेला आहे याच्यामध्ये, एक सॉफ्टवेअर टीम त्यांच्याशी रिलेट करून हा पॅटर्न उभा केलेला आणि नक्कीच तो पूर्ण आणि कम्प्लिशन्सला येईलच लवकरच. त्याची प्रोसेस अजून चालू आहे, पण मुलांसाठी आता ते युटिलाइज करू शकतात. आता ऑफलाईन लेक्चर्स, बऱ्याच जणांची डिमांड होते सर ऑनलाईन समजत नाही. ऑफलाईन लेक्चर ऑलरेडी चालू आहेत सिंहगड रोड वरती. आता केके मार्केटला कंपल्सरी मंडे पासून ऑफलाईन लेक्चर्स असतील. ज्यांचा काही कन्सर्न असेल, समजा तुम्ही सांगू शकता सर ऑफलाईन लेक्चर्स जर जमत नसतील तर करायचं काय, याच्याविषयी आमचं डिस्कशन आहे. त्यांना व्हिडिओ लेक्चर्स आम्ही पोस्ट करू, व्हिडिओ लेक्चर्स पोस्ट करू. पण शक्यतोवर माझं म्हणणं आहे ऑफलाईन जेवढं काही फॉर्म्स, पण काही गव्हर्नमेंट नॉर्म्स पण अजून पडलेले आहेत, त्याच्याप्रमाणे जावं लागणार आहे. प्लीज कीप सॅनिटायझर अँड मास्क कंपल्सरी. परत निष्काळजीपणा नकोय, कारण मी स्वतः अनुभवलाय तो आणि 1 ते 1.5 महिना माझा त्याच्यामध्ये वाया गेलेला आहे पूर्णपणे. थोडासा निष्काळजीपणा, आणि नक्कीच मी तुम्हाला सांगतो ही गोष्ट थोडीशी ऑकवर्ड आहे या मुलांसाठी, कारण यंग जनरेशन आहेत, रिलॅक्स राहतात. थोडीशी आपापली काळजी घेऊन राहायचंय. नक्कीच सिटिंग अरेंजमेंट आणि या गोष्टी थोड्याशा पाळल्या जातील क्लासमध्ये सुद्धा, काळजी घेतली जाईल. पण त्यातल्या त्यात 2 गोष्टी पाळायच्या आहेत, एक तर सॅनिटायझिंग आणि दुसरी मस्त मास्क कंपल्सरी ठेवायचा प्रयत्न करा. त्यातल्या त्यात जिथं तुम्हाला डिस्टन्स असेल, सोशल डिस्टन्सिंग थोडंसं मेंटेन करून राहा. क्लासमध्ये हॉल्स मोठे आहेत, त्यामुळे काळजी करू नका. बॅचेस 2 आहेत, 2 बॅचेस सेपरेट आउट आहेत, त्यामुळे फारशी काळजी नसावी. तिथं आम्ही प्रिकॉशन स्वतः घेऊ, कारण टीचिंगला आम्ही स्वतः राहणार आहे. ओके, तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर नक्कीच त्याला आन्सरेबल असू. डेफिनेटली यस, रेज द हँड. तुम्हाला काही क्वेश्चन विचारायचं असेल तर एकतर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये मेन्शन करू शकता, अदरवाईज बोलायचं असेल तर प्रत्यक्षात तुम्ही हँड रेज करू शकता. काही विचारायचं असेल, बोलायचं असेल, सांगायचं असेल तर चॅट बॉक्स मध्ये मेन्शन करा. जर सेशनच लिव्ह करायचं असेल तर प्लीज कमेंट हाऊ वॉज द सेशन, हाऊ वॉज द सेशन, प्लीज कमेंट. जसं तुम्हाला एक्सप्रेस करायचं तसं करू शकता. ज्यांना काही क्वेश्चन रेज करायचं त्यांनी क्वेश्चन रेज करू शकता, आणि कुणा बोलायचं असेल तर प्लीज रेज द हँड. कुणाला काही बोलायचं असेल, विचारायचं असेल तर विचारू पण शकता. बाकी मुलांचा अभ्यास आणि या गोष्टींसाठी नक्कीच मी तुम्हाला सांगेल, आता केमिस्ट्रीचा लास्ट पेपर आहे. पॅरेंटला त्यांचे मार्क्स SMS थ्रू मिळून जातील, किंवा त्यांचा कन्सर्न तुम्हाला केला जाईल की एक्झॅक्टली काय आतापर्यंत मुलांनी केलंय आणि त्यांचा परफॉर्मन्स कसा राहिलेला आहे. नक्कीच त्यांच्या इम्प्रुव्हमेंटसाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू. अजूनही ज्या गोष्टी चुकलेल्या असतात, मी त्यांच्यासाठी प्रत्येक वेळेस सांगितले की 3 मंथ्स लागतात या प्रोसेसला. मला तरी लागतो कंपल्सरी. एखादा विद्यार्थी आयडेंटिफाय करण्यासाठी मला 3 मंथ्स लागतात. नक्कीच त्याच्याविषयी कृतज्ञ म्हणण्याविषयी, त्याच्याविषयी त्याला काय एक्झॅक्टली पाहिजे ही गोष्ट कळण्यासाठी वेळ लागतो. कारण मुलं हवेसारखे आहेत सध्या, इकडं हवाले इकडं पळतात, इकडं हवाले इकडं पळतात. सर हे असं आहे, ते तसं आहे. अनुभव झिरो आहे. विद्यार्थी डिस्कस करतात पण अनुभव झिरो आहे त्यांच्याकडे. ती गोष्ट मला फक्त सांगायची आहे. ठीक आहे, घरातले काही अनुभव असतात ते शेअर होतात आणि त्याच्यातून विद्यार्थी बिल्टअप होतो, गायडन्स मिळतं तशा पद्धतीनं. खरंच चांगलं आहे. फक्त करत नाहीत, कळतं पण वळत नाही. या गोष्टीत ज्यावेळेस अडकतात तो खूप मोठा ट्रबल असतो. त्यामुळे एक छोटासा प्रयत्न आहे की नक्कीच विद्यार्थ्यांनी शेअर केल्यास त्यांना त्यांच्या जे काही विचार आहेत त्याच्यातून बाहेर काढण्याची प्रोसेस आहे, होऊ शकते. प्लीज सेशन आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका, कारण तुमच्या कमेंट्स आमच्यासाठी इन्स्पायर्ड असतात आणि नक्कीच त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी आम्हाला चान्स राहतो सेकंड टाइम. प्लीज लेक्चर लिव्ह लेक्चरची सवय लागली आम्हाला. सेशन किंवा वेबिनार एंड करण्यापूर्वी प्लीज कमेंट, जे काही असेल तुमचं छोटासा थँक्यू जरी आला तरी पुष्कळ आहे. खरंच सेशन आवडलं असेल. आणि सेकंड, ज्यांना क्वेश्चन आणि काही रेज करायचं असेल तर करू शकता. बॅचेस चालू आहेत, कन्फर्म युअर ऍडमिशन्स हे नक्की सांगेल. का? कारण वेळ गमवू नका. एक तर सेल्फ स्टडी करा, नाही तर कीप अंडर द गायडन्स ऑफ टीचर गायडन्स घेण्यासाठी ते काही फीस अनाउन्समेंट आहे ती पूर्वीच केलेली आहे, हे काही नवीन नाहीये. जे काय आहे सेपरेशन पूर्वीपासून मी स्वतः सांगत आलेलं आहे. काही मिस गायडन्स वाटलं असेल, झालं असेल तर प्रत्यक्षात व्हिजिट ठेवा. प्रत्यक्षात व्हिजिट ठेवली तरी चालेल.
प्लीज. आता कमेंट्स भरपूर येत आहेत. कोणाला काही विचारायचं असेल तर प्लीज रेज द हँड. ओके, प्लीज रेज द हँड. 2 ब्रँचेस, सिंहगड रोड, सातारा रोड. ओके, T4 सदैव तुमच्या सेवेत तत्पर. अँड थँक्स. जे काही असेल, कुणाला काही विचारायचं असेल तर प्लीज रेज द हँड. मी आहे अजून. थँक्स याचा अर्थ असा नाही की ते एंड आहे. तुमचे काही फ्रेंड्स असतील, काय असतील, त्यांना गायडन्स लागत असेल तर नक्कीच ब्रांच व्हिजिट ठेवा. पण त्यांनी खूप फरक पडेल. 1 मिनिट आनंद, 1च मिनिट. येस आनंद, अनम्यूट केलंय मी तुला. चेक कर. ओके तुला करायचं. येस आनंद. येस सॉरी हा. येस 1च मिनिट. परत एकदा. येस आलं का तुला मेसेज? ओके चेक कर आता परत. आनंद, हॅलो आनंद. हॅलो. ओके हा बोला ना सर. सॉरी मला वाटलं स्टुडंट. सॉरी. नाही नमस्कार सर. नमस्कार सर. बोला ना. पहिले स्पेशली अतिशय इन्फॉर्मेटिव्ह आणि युजफुल लेक्चर, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. आणि मेनली स्टुडंटनी पुढचे दीड वर्ष कसं बिहेवियर म्हणजे स्टडीच्या रिलेटेड करावं, याचा तुम्ही उत्तम एक चार्टच आखून दिलेला आहे. प्लॅन पाहिजे सर. कुठल्याही गोष्टीचं तुम्ही काय होणार, सक्सेसफुल होण्यासाठी तो प्लॅन पाहिजे. मी म्हणतो ना, आमच्यापेक्षा विद्यार्थ्यांकडे तो रेडी पाहिजे. करेक्ट. प्लॅन पाहिजे आणि तो तुम्ही एकदम सुंदर आखून दिलेला आहे. आणि याच्यामध्ये सेम दोन्ही तुमचे स्पेशली धन्यवाद. म्हणजे नुसते पॅरेंट करता किंवा नुसते स्टुडंट करता मीटिंग अरेंज न करता दोघांकरता केल्यामुळं पॅरेंटनी पण मुलाचं काय मॉनिटरिंग करायला पाहिजे हे पण आम्हाला रोलच आहे सर. पॅरेंट स्टुडंटचा आज रोलच आहे सर. ठीक आहे, पॅरेंटला अभ्यासाविषयी नाही सांगता येणार, पण मुलांच्या हालचाली सांगता येतात सर. ते आम्हाला पाहिजेत नक्कीच सर. ज्या वेळेस तुम्ही व्हिजिट कराल ना कुठलेही पॅरेंट्स, त्यावेळेस विद्यार्थी सोबत आणायचा सर. विद्यार्थी कितीही नाही म्हणू द्या सर. मला त्यांना पक्का पुणेकर बनवायचंच नाहीये सर. मी तुम्हाला खरं सांगतो. नाही पुणेकरांमध्ये जमा होऊ देणार नाही. पुणेकर डिफरंट पाहिजे. नाही कधीही मला असं वाटलं विद्यार्थी अभ्यास करत नाहीये, गायडन्सची गरज आहे, तर नक्कीच तुम्ही विद्यार्थ्याला घेऊन या सर. प्लीज माझी रिक्वेस्ट आहे. सर माझी एक रिक्वेस्ट आहे. बऱ्याच वेळा आता बरोबर आहे, कोरोनामुळे ऑलमोस्ट सगळं ऑनलाईनच सेशन आतापर्यंत तर चालूच होती. आता ऑफलाईन बॅचेसही तुमच्या चालू झाल्या आहेत, काही होणार पण आहेत. आणि काही दुसरेच स्टुडंटचे थोडेसे वेगळे टाईपचे पण क्लासेस असतात. तर आमची माझी पर्सनली स्वतः रिक्वेस्ट आहे की जे लेक्चर नाही सर, काही कारणाने बुडलेले आहेत. काही कारणाने जे लेक्चर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स बुडलेले आहेत आणि समजा येणे कारणाने तब्येतीने म्हणा किंवा कारणाने जर बुडाले होऊ शकतं, तर शक्यतो व्हिडिओ लेक्चर अपलोड द्या. नाही काय सर, मी युट्यूबवर कालपर्यंतचे लेक्चर सगळे अपलोड केलेत. फक्त माझ्यामुळेच मागे पुढे झालं होतं. हो, कालपर्यंत सगळे युट्यूबवर. कारण मी मागं मी नहार सरांनाही रिक्वेस्ट केली होती, पण अनफॉर्च्युनेटली मला म्हणजे मुलीला एकही लेक्चर ते मिळालं नाही. मी सांगतो ना, केदार चौधरी नावानं युट्यूब चॅनल, आणि मुलांना मी सतत सांगत पण आलेलो आहे. याचा अपडेट फक्त माझ्या चॅनल उशीर झाला थोडासा. मी 19 तारखेपर्यंत केले होते, त्याच्यानंतरचे नव्हते झाले. मुलांचं बरोबर आहे सर. आजचं लेक्चर झालं की लगेच पाहिजे, पण सिस्टम आमच्याकडे कसं आहे सर, स्वतःचे लेक्चर स्वतःलाच अपलोड करावे लागतात, म्हणून वेळ होतो. बाकी काही नाही सर. ओके, टेक युअर ओन टाइम. बरोबर आहे. कारण सिस्टम आहे सर, त्याचे पासवर्ड वगैरे दुसऱ्यांना देता येत नाही सर. म्हणजे असं होतं, त्यामुळे एक सिक्युरिटी पर्पज असतो. त्या डिफिकल्टी जरूर आम्ही ऍक्सेप्ट करतो किंवा त्याच्याबद्दलही डेफिनेटली काही प्रॉब्लेम नाही. फक्त ऍटलीस्ट आजचं लेक्चर 1-2 दिवसांनी 3 दिवसांनी काय नक्की मिळेल सर. तेवढी एक रिक्वेस्ट सांगतो ना, आज समजा आज लेक्चर नव्हतं माझं, कालपर्यंतचा अपडेट पूर्ण आहे सर युट्यूबला माझा. कन्सर्न टीचर्स युट्यूब चॅनलच बनवलंय मी ते. बरं. आणि कन्सर्न टीचरचं काय नाही, त्यांनी पूर्ण लेक्चर्स एक पोस्ट आहे व्हॉट्सअपला सर त्यांची. बरं. व्हॉट्सअपला पोस्ट जर चेक केली ना, फिजिक्स केमिस्ट्री त्यांनी पण अपडेट दिलेलं आहे सर. त्यांनी पण अपडेट दिलेलं आहे. बरं. ठीक आहे. कारण
थोडं नाही, मागं काही असेल मिळालं नार नव्हतं. सरांना कॉन्टॅक्ट केल्यास आम्ही लगेच अपडेट होतो सर. नार सर मागे पडूनच आमच्या पूर्ण गोष्ट करून पण घेतात. नार बर सरांचा बर अनुभव असेल तर तुम्हाला. नाही, थोडं मागं नव्हतं सर मिळालं, म्हणून नाही, मी करतील. थोडंसं परत एकदा नाही, रिक्वेस्ट अपडेट करतो. मिळतील सर तुम्हाला हा, लगेच. ओके 2-3 ओके ओके दिवसाच्या ओके. आत नक्की मिळतील. हो. हो चालेल. ओके, थँक्यू सर, थँक्यू. ओके, थँक्यू. येस, एनीबडी अजून कोणाला विचारायचं आहे अजून? येस, तुमच्याकडून काही सजेशन्स ही काही गोष्ट असेल तर नक्कीच शेअर करू शकता. नक्कीच शेअर करू शकता. आम्ही त्याच्यावरती नक्कीच विचार करू. प्लीज चॅट बॉक्स मध्ये कोणी मेन्शन असेल तर, कारण भरपूर चॅट बॉक्स फुल झालेला आहे. त्यामुळे प्लीज एखाद्यांचा प्रश्न राहू शकतो माझ्या हाताने. प्लीज कोणाला विचारायचं असेल तर प्लीज रेज द हँड. स्टुडंटला माहिती आहे, यू कॅन रेज द हँड और यू कॅन क्वेश्चन दॅट. ऍक्च्युली चॅट बॉक्स मध्ये कोणी मेन्शन केलं असेल तर सॉरी, कारण तो खूप त्यामुळं अपसाइडला गेला असू शकतो, किंवा लेटेस्ट परत एकदा टाकू शकता. परत एकदा टाकू शकता रिक्वेस्ट. नीटचा सिलेबस, जेईचा सिलेबस सेम का नाही? कारण बायो मॅथ्स पहिला डिफरन्स, फर्स्ट डिफरन्स मॅथ्स आणि बायोचा, राईट. दुसरा डिफरन्स फिजिक्स आणि केमिस्ट्री बाबतीत जर असेल, फिजिक्स आणि केमिस्ट्री बाबतीत बऱ्यापैकी पॅरलल आहे, पण नीटला नीट पद्धतीने थोडंसं जावं लागतं, जेडब्ल्यूला जेईच्या पद्धतीने जावं लागतं. क्वेश्चन लेवल थोडा फार डिफरन्स आहे, एक 10% फक्त. 10% डिफरन्स आहे तो. ते सर सांगतात तुम्हाला, सर बॅचेस मध्ये सांगतील तुम्हाला ते पूर्ण. बॅचेस बद्दल सध्या तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. यू कॅन अटेम्प्ट मॉर्निंग और इव्हिनिंग, यू कॅन अटेम्प्ट बोथ द बॅचेस. असं काही टेन्शन नाही. मंडे पासून ऑफलाईन लेक्चर्स कन्फर्म आहेत, कन्फर्म आहेत. त्याचा शेड्यूल टाकण्यात येईल तुम्हाला. चेक ऑन व्हॉट्सअप ग्रुप, तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती चेक करू शकता. मंडे पासून ऑफलाईन लेक्चर्स आहेत. आणि ज्यांचं काही कारण असतं, आजारी आहेत किंवा अजून काही कारण असेल, जुनून कारण असेल, तर त्यांना व्हिडिओ लेक्चर्स देण्यात येईल. जुनून कारण पाहिजे फक्त. एक जुनून कारण असल्यानंतर त्यांना व्हिडिओ लेक्चर्स मिळतील. का, कशासाठी? कारण ऑफलाईनची जी सिस्टीम असते, टीचिंग मेथड असते, ती ऑनलाईन बऱ्याच वेळेस फुल प्रूफ होणार नाही. ऑनलाईन फुल प्रूफ होत नाही, कारण इंटरॅक्शन मेनली होत नाही. असं घेतलंय आम्ही 2 वर्ष ऑनलाईनच चालवलेलं आहे शेवटी सिस्टीम. पण एक रिक्वेस्ट, आता टाइम कमी राहतो रिपिटेशन साठी. जे ऑनलाईन ऑफलाईन मध्ये येणार विद्यार्थी, त्यांना तो पार्ट क्लिअर होतो. जरी 100% नाही तर 90% ऑफ विद्यार्थ्यांना तो क्लिअर राहतो, हा पर्पज. जेई आणि सीईटी बोथ एक्झाम कंपल्सरी नाही आहेत. सीईटी आहे, जर तुम्हाला 4 इयर्स डिग्री करायची असेल तर सीईटी कंपल्सरी आहे. जेई कंपल्सरी नाही आहे प्रत्येकांना. जेईचा पर्पज एनआयटी असतो, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, जे आपल्याकडे नागपूरला आहे. जेईचा सेकंड पर्पज आहे ऍडव्हान्स जेई. ऍडव्हान्स जेई दिल्यानंतर तुम्ही IIT बॉम्बे सारख्या ठिकाणी ऍडमिशन घेऊ शकता. पण लेवल ऑफ स्टडी त्याचा कमीत कमी 6 to 8 आवर्सचा आहे, कमीत कमी. मी 4 to 5 इंडिकेट केला होता किंवा 4 इंडिकेट केलं होतं. पण टायमिंग बघता ऑलरेडी जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 4 मंथ्स ऑलरेडी काय झालेत, पूर्णपणे स्पेंड झालेले आहेत. इथून पुढे जर थिंक करत असाल जेईचा, तर नक्कीच टाइम आवर्स रेज आहे. आता कमीत कमी 6 to 8 आवर्सचा स्टडी इथून पुढे पाहिजे, कमीत कमी लागणार. आता का, जून एक्झाम, 10वी बोर्डची एक्झाम जिथं संपते तिथून तो पार्ट चालू इमिडिएटली केला पाहिजे. त्यांच्यासाठी 4 आवर्स वगैरे राहतात, पण कमीत कमी आता 6 to 8 आवर्स डेडिकेट करावे लागतात. नीट स्टुडंटसाठी सुद्धा तेच सजेशन आहे. 4 to 6 आवर्स स्टडी तुम्हाला आता ठेवावं लागतं. जर तुम्हाला गव्हर्नमेंट MBBSच पाहिजे म्हटल्यानंतर ती गोष्ट खूप कटाक्षाची आहे. तुम्ही टीचरचा गायडन्स घ्या, त्याच्याशिवाय नाही. का, कारण प्रत्येकाचा टाइम थोडासा डिफ्लेक्ट होतो, थोडासा चेंज असू शकतो. हे डिपेंडिंग अपॉन द स्टुडंट परफॉर्मन्स वर पण डिपेंड करतं. एखाद्या स्टुडंट्सला वन टाइम गेनिंग असते, एखाद्या स्टुडंटला रिपीट रिव्हिज करावं लागतं. मग ते गायडन्स तुम्हाला त्या टीचर्स करून त्या सब्जेक्ट प्रति घ्यावं लागेल. असं मी सिंगली आणि सिम्पली सांगू नाही शकणार त्याच्याविषयी. तुम्ही कन्सर्न व्हिजिट फेस टू फेस ज्यावेळेस होता त्यावेळेस मी तुम्हाला तो कन्सर्न क्लिअर करू शकतो त्याच्याविषयी. ओके, बराचसा वेळ सेशनसाठी दिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या कमेंट्स
नक्कीच पॉझिटिव्हली घेतले जातील. जे काही क्वेश्चन्स असेल तर गो थ्रू त्याच्या थ्रू जाईलच मी. जरी अजून कोणाला असेल काही विचारायचं असेल तर टाइम आहेच, विचारू शकता. विचारायचं असेल तर नाही प्रत्यक्षात भेटून तुम्हाला क्लिअर करायचं तर करू शकता. ओके. एनरोलमेंट झालेल्या स्टुडंटसाठी सेपरेटली लेक्चर्स असतील. ज्यांच्यासाठी ट्रायल लेक्चर्स होते ते कम्प्लिटली बंद राहतील. डेमो लेक्चर्स क्लोज फॉर द सीईटी आणि जेई नीट साठी. ओके. तुमचे काही फ्रेंड्स असतील अजूनही दिशा क्लिअर नसेल पण चांगले असतील तर त्यांना प्लीज शेअर करू शकता. व्हिजिट करून ते त्यांचे डाऊट डिफिकल्टी क्लिअर करू शकतात. की त्यांच्या माइंडमध्ये एखादी गोष्ट असते सर मला क्लिअर नाहीये विचारू शकता. पण त्याच्यासाठी कन्सर्न ब्रांचेसला व्हिजिट ठेवा. त्यांच्या टीचर्सशी तुम्ही डिस्कशन ठेवू शकता याचा. कारण बरेचसे डायरेक्शन्स व्यवस्थित मिळत नाही आज विद्यार्थ्यांना. त्यासाठी सांगितलेला पार्ट आहे. ओके. थँक्यू. बाय. नक्कीच उद्याचं सेशन्स सीईटी नीट जेई सेपरेट आउट असतील. त्यांच्या बॅचेस सेपरेट झालेले आहेत. जो काही कन्सर्न असेल एखाद्याला लेक्चर सडन लिंक नाही मिळाली सर तसं नाहीये. बॅचेस आतापर्यंत फ्री होत्या. नाऊ ऑनवर्ड्स बॅचेस सेपरेट आउट राहतील. सीईटी सेपरेट जेई नीटचे लेक्चर सेपरेटली राहतील त्याच्यासाठी. ओके. थँक्यू. I will conclude the session. I will conclude the session today here. काही कन्सर्न राहिला असेल तर तुम्ही नक्कीच व्हिजिट किंवा डिस्कस करू शकता ब्रांचेस वरती किंवा मेसेज टाकला तरी चालेल. खालील दिलेल्या नंबर पैकी मलाही मेसेज केलं तरी चालेल. म्हणून मी माझा नंबर सुद्धा मेन्शन केलेला.